तर जय भीम पब्लिक, तुम्ही बघू शकता रात्रीचे 10:15 वाजलेत आणि या वेळेला सर्वजण खाऊन पिऊन झोपी जातात आणि आज आम्ही जागीच राहणार आहोत। तर आमच्या टिटूने येऊन मला उठवलं बाहेर, चल मोठी मम्मी आपल्या दारामध्ये रोड येणार आहे म्हणून, आणि तोही येऊन बसला, तोही झोपलाच नव्हता। तर तुम्ही बघू शकता हे अंगण फोडलेलं होतं आणि अंधारही खूप झालता आणि ही काही मिस्त्री आलेच होते, लगेच आमच्या देराच्या दारापर्यंत आलतेच, ह्या रडीनबाईच्या दारामध्ये काम करू लागले। तर ते काय दोघं तिघं बोलून घेऊ लागले। रडीनबाई म्हणू लागली थोडासा माल द्या घरामध्ये, ते मिस्त्री देत नव्हता आणि दिलाच नाही। मग ते तिथं खड्ड्याच्या जागी त्याचा नळ फोडलेला आहे तिथं जराशी टाकून घेतला रडीनबाईनी, आणि रडीनबाई बी खूप ओरडत होती। नंतर असं करत करत त्यांना जायचं होतं चहा पोहे खायला, आणि ते म्हणे जेवून आलते आणि त्याला भूक लागली होती तर ते पोहे खायचे होते, तर पोहे खायला जायचं होतं। मग असं करत करत आम्हाला खूपच उशीर होता, ते काय टाकून घेतला आता त्या थोडासा नळ फुटलं त्या जागी माल म्हणल्यानं। तर असं करत करत मग आम्ही आलोत आणि ते गेले पोहे खायला माणसं का। तर असं करत त्यांना रात्रीचंच काम उरकून जायचं होतं म्हण, तर मग आणखी आले ते काम करायला। तर असं करत करत ते काम करू लागले आणि मी आणि टिटू घरी आल्या वापस आणि थोडंसं बोलत बसल्या होत्या। मग म्हणलं होऊ द्या त्यांच्या दारातलंच काम। मग असं करत आम्ही इकडं आल्या, मग ते आले माल घेऊन इकून तिकून माझ्या देराच्या दारात टाकायला। मग 11:30 झाले असं करत करत, तर तुम्ही बघू शकता घड्याळात 11:30 झाले। मालक घरात आले, तिकडलं काम चालू आहे म्हणले। मग थोडंसं आम्ही घरात आल्या आणि पाणी गिनी पिले आणि आणखी बाहेर गेल्या आणि हसी मजाक करू लागल्या। बघ रात्रीचे 12 वाजायलेत, आपल्याला तर किती वाजतात की झोपायला आता घरी। आणि माझं काय, ते माझे मालक काम करून आलते दिवसभर, ते थकलेले होते तरी पण थांबले माझ्यासाठी। मग असं करत आम्ही सगळे शेजारी इकडले तिकडले एका जागी एकत्र झालो जमा, आणि ते लेडीज आमची सयाबाई आहे ती सुद्धा म्हणू लागली की आमच्या दारामध्ये चांगलं काम करा, या कामामध्ये काहीच हे नाही, रेतीही नव्हती, नुसती चुरी सिमेंट आणि मिक्स करून होतं, गिटी सुद्धा